वाशिमच्या कारंजा शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्रस्त नागरिकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. आज सकाळपासून सुमारे 40 कुत्रे पकडण्यात आले आहेत. नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. यापूर्वीही 140 मोकाट कुत्र्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत जवळपास 180 कुत्रे पकडण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एक वृद्ध व्यक्ती आणि एक तरुण गंभीर जखमी झाले होते. या घटनांनंतर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं. अखेर नगरपालिकेनं कारवाई सुरू केल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. आपण पाहतोय राज्यभरात गेल्या कित्येक घटना घडल्या आहेत की ज्यामध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुण म्हणा, वृद्ध म्हणा किंवा लहान मुली जखमी होत आहेत. मात्र यानंतर आता वाशिमच्या कारंजामध्ये मोहीम राबवण्यात आली आणि हे भटके कुत्रे आहेत त्यांना पकडण्यात आले. आतापर्यंत 180 कुत्र्यांना पकडण्यात आलंय.